हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळी मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आता सकाळी घरची आवरावर चालू आहे आणि सोफा वगैरे मी चेंज केला होता ना अरेंजमेंट्स, तर आता पुन्हा होता तसा करून ठेवते. टेबल आत नेऊन ठेवायचं आहे. अशी बरीचशी कामं चाललेत. नरेंद्रचे एक मित्र आलेत आज आणि नरेंद्र आणि ते आणि राजनंदिनीला घेऊन गेलेत ते जाताना. म्हणले की तू आवरून घे पटापट सगळं घरचं. तर ऑफिसकडे गेलेत. म्हणजे आज सॅटर्डेला काही फारसं ऑफिसचं नसतं त्यांचं, त्यामुळे चक्कर मारून येतो म्हणून गेलेत ते आता ऑफिसकडे. तर खूप जणींनी मला तुळशी वृंदावन विषयी सुद्धा विचारलंय, किंमत किंवा हे तर कमेंट्समध्ये सांगितलंयच, पण बरेचदा काही जणींना रिप्लाय द्यायचं राहून गेलाय. मग मी आता सगळं आवरलं ना की तुम्हाला तुळशी वृंदावन विषयी सुद्धा माहिती देईन. तर पहिले हे पटापट सगळं आवरून घेते. आज मला जेवणाचं टेन्शन नव्हतं, कारण नरेंद्रने स्पेशली त्यांच्या फ्रेंडसाठी एक ठिकाणी बिर्याणीची ऑर्डर दिली होती. त्यामुळे मग मी माझ्या कामांना लागले होते आणि इथे माझं जे आगारोचं स्पिन मॉप आहे तर त्यानेच माझी फरशी क्लीन करते आहे. जसं की तुम्हाला याआधी खूप वेळा मी सांगितलं आहे आणि परवाच माझ्या एका फ्रेंडने सुद्धा कॉल केला होता की तिने तिच्या मम्मीला गिफ्ट केलं आहे आणि त्यांना पण खूप सोपं जातं सध्या हे क्लीन करण्यासाठी. आणि मला देखील खूप आनंद झाला की चला काहीतरी फायदा झाला कुणाला की मी सजेस्ट केलेल्याचा. तर इथे पाहू शकते की लाईटसुद्धा आहे, तर असं अंधारात जरी काही असेल ना क्लीन करायचं तरीसुद्धा करू शकतो. आता मी हे चार्ज करून ना ऑलमोस्ट 5-6 दिवस झालेत आणि मी यूज करते अजून, तरीसुद्धा चार्जिंग संपलेलं नाही आहे. इथे माझ्या बेडच्या खालीसुद्धा थोडासा एरिया आहे, तो सुद्धा नीट क्लीन करता येतो मला. सर्व काम आवरून झालंय, साफसफाई सगळं झालं, फरशी पुसून झालं, फ्रेश पण झाले मी आता. आणि राजनंदिनी नरेंद्र वगैरे बाहेर जे गेले ते अजून आलेले नाहीये. ते आल्यानंतरच आता जेवणार आम्ही. आणि खाली आता मी जे सोफा कवर्स वगैरे जे आणलं होतं किंवा कुशनचे कवर्स, तर ते आता लावून ते व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं आहे. मला माहिती आहे राजनंदिनी आल्या होती, परत ते विस्कटणार आहे, पण ॲटलिस्ट मनाच्या शांतीसाठी तरी ते जाऊन आता मी करणार आहे. आणि काही प्लांट्स वगैरे पण किंवा प्लांटर्स पण मागवलेले आहेत, ते पण बघायचे आहेत. म्हणजे ओपन केलेत, प्लांटर्स तेवढे ओपन करायचे राहिलेत, बाकीचं सगळं मी पाहिलं. तेच आता अरेंज करते खाली जाऊन. त्यानंतर इथे जो पसारा दिसतोय ना हा, तर हाच मी म्हणत होते की ज्वेलरी वगैरे जे सगळं असं विस्कटलेलं आहे तर तेच अरेंज करायचं आहे. ते आता नंतर करेन मी दुपारनंतर. अजून मला थोडीशी बाकीची कामं पण आहेत, ती थोडीफार नंतर करेन. आता सध्या तरी मगापासून काम चाललंय, सो म्हणलं आता थोडा वेळ आपण ते करून घेऊयात त्यांनी यायच्या आधी, कारण नरेंद्र राजनंदिनी आले की ते होणार नाहीये माझ्याकडून. राजनंदिनी लगेच माझ्याकडे येईल, मग ते काम राहून जाईल, म्हणून ते आता करून घेते. त्यावरती जेवण आणि बाकी सगळ्या गोष्टी पुढे पाहायलाच तुम्ही. आज बाहेर कुठे जाणं थोडं शक्य नाही आहे. ॲक्च्युली नरेंद्रचे मित्र आले, सो आमचा प्लॅन होता काय पण आज गणेश विसर्जन आहे आणि म्हणजे अनंत चतुर्दशी आहे, सो त्याच्यामुळे ना काहीच शक्य नाही आहे बाहेर जाणं वगैरे. तो उद्या वगैरे जायचं प्लॅन आहे. आज आता ते आले की थोडंसं घरीच आपण आम्ही काहीतरी बघू, प्लॅन करू घरच्या घरीच. तर चलो आता मी खाली जाऊन आधी आवरून घेते ते सगळं. आता तुम्हाला मी जे काही प्रोडक्ट्स वगैरे घेतलेले आहेत ना तर ते दाखवते. मी खूप सर्च केलं, भरपूर सर्च केलं याच्यासाठी, स्पेशली कव्हरसाठी. मला वाटतंय मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे पाहिलं असेल मी. आणि हेच टेन्शन येत होतं की याची क्वालिटी कशी असेल. जे स्वस्तामध्ये होते ना, खूपच स्वस्तामध्ये, तर त्यांची क्वालिटी म्हणजे असं ते सॅटिन काइंड ऑफ एक कापड असतं बघा, त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात माहीत नाही, पण तसं ते होतं आणि ते मग टिकेल नाही टिकेल, फाटू शकतं. म्हणून मग मी विचार केला की आपण ऑर्डर करून बघूयात कसं निघेल काय निघेल. नाही निघालं तर रिटर्न तर देऊच शकतो. सो हे वाला मागवलं आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. ते पाहू शकताय, कॉटनचं आहे आणि एकदम परफेक्ट. हा 18x18चा आहे कुशनचं, परफेक्ट बसले. मला थोडंसं टेन्शन काय होतं की ही 18x18ची कुशन आहे, तर मी मेजर केलंच होतं, पण मेन टेन्शन होतं की हे जेव्हा आपण आतमध्ये घालू तेव्हा ते व्यवस्थित बसेल का. आणि कुशन्स जे होते ना तर ते 18x18 किंवा 20x20 असे होते. मग ते 20x20 घेतले तर खूपच मोठे होणार आणि 18 म्हणजे 18x18 घेतलं तर मग कुशनमध्ये आतमध्ये घालायला प्रॉब्लेम होईल की काय असं वाटत होतं. म्हणलं ऑर्डर करून बघूयात काय गेलंय आपल्याला. तर हे परफेक्ट बसलेत आणि हे डिझाईन सुद्धा खूप छान आणि मॅच पण होतं. इथे बघू शकताय थोडंसं ग्रीनिश ह्याच्यामध्ये शेड आहेत, त्यामुळे या सोफ्याला मॅच होतं. हे असे 5 सेट होता आणि माझे 5 कुशनला ते परफेक्ट बसले. त्यानंतर सोफा कवर्स, तर इथे हे पहा. आता मी काय केलं, 2 मागवलेत. एक हा वाला असा आहे हा, आणि दुसरा जो आहे तो हा असा ब्लॅकमध्ये आहे, म्हणजे ब्लॅक व्हाईट. आता मी 2 हे वेगवेगळे का मागवले, मला क्वालिटी बघायची होती.
आता 2 सोफ्यांना वेगवेगळे लागतील आणि मी म्हणलं आधी बघूयात क्वालिटी कशी आणि मगच मागवूया. आता ते दोन्हींची क्वालिटी मला बरी वाटते प्राईसच्या मानाने. आणि मी जास्त कॉस्टली यासाठी नाही घेतलं कारण आपल्या घरी बाळ आहे आणि काही हातात घेतला आपण नाही सांगू शकत की इथेच बसून खा तिथेच बसून खा. ते त्यांच्या मर्जीने कुठेही फिरत असतात. सो त्यामुळे कुठेतरी हात लावणार काय लावणार असं होतं. सो जास्त कॉस्टली घेऊन आणि पैसे वेस्ट करण्यात मला तर काही अर्थ नाही वाटला म्हणून हे घेतलं. तर ह्याची क्वालिटी पण काही वाईट नाही आहे, खूप चांगली आहे. मी म्हणेल तुम्हाला जर हवं असेल तर बिनधास्त घेऊ शकताय. हे पहा. मग मी आता हे या दोन्हीवरती तर आत्ता तरी सध्या वेगवेगळ्याच घालते तात्पुरतं. पण हे दोन्ही पुन्हा ऑर्डर एक पीस करणार आहे म्हणजे मग मी अल्टरनेटिव्हली असं वापरू शकते दोन्हीपैकी कोणताही. त्यानंतर हा जो ओपन करायचा आहे आपण नंतर बघूया. हे जरा ओपन करायला उशीर लागणार. प्लांटर सेट आहे हा वाला एक इथे प्लांट घेतलाय मी. मला ना ओरिजिनल प्लांट्स घ्यायचे होते पण ओरिजिनल प्लांटचा प्रॉब्लेम असा होणार की आमची राजनंदिनी आहे सो ती पानं वगैरे तोडून टाकणार आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा माती वगैरे असणार ना त्यामध्ये, तर ती माती काढून खायचं किंवा फेकायचं हे चालू असणार. मग या सगळ्यांचा विचार करून म्हटलं आपण ती मोठी झाल्यानंतर करू ते पुढे जे काय असेल ते. पण सध्या म्हटलं आपण फेक प्लांट्सच घेऊयात जेणेकरून जरी पानं फेकली तरी आपल्याला परत लावता येतात त्याची काढून फेकली तरी. आणि मेन याचा स्ट्रेस नाही की ती माती खाईल किंवा काय. तर हे छानसं असं प्लांट मागवलंय. आता हे थोडंसं हे झाले पॅकमध्ये होतं म्हणून थोडंसं फुलवायला लागेल याला असं छान. आणि मला याची पण क्वालिटी A1 वाटली आणि काही खूप कॉस्टली नाही आहे. इथे नारळाचे जे करवंटी असते ना तर त्याने डिझाईन केलं बघा किती सुंदर वाटतंय. यात पण खूप सारे वेगवेगळे कलर्स आहेत किंवा पानांचे जे प्रकार असतात ते वेगवेगळे आहेत. आणि हे पण मला क्वालिटी चेक करायची होती म्हणून एकच मागवलं, मला अजून लागणार आहेत. त्यानंतर हा वाला आहे. आता इथे काय झालंय हॉलमध्ये की ग्रीन कलरचा सोफा असल्यामुळे ग्रीन कलरचा प्लांट लावून उपयोग नाही आहे. म्हणून मग मी विचार केला की कारण ते सगळंच कलर तो सेम होईल ना म्हणून थोडं कलरफुल वेगळं घ्यायचं होतं. मला ॲक्च्युली ते पिंक कलरमध्ये राणी कलर किंवा पिंक कलर म्हणतात काय म्हणतात त्याला त्या प्लांटला बोगनवेलचं जे प्लांट असतं ना तर ते घ्यायचं होतं. पण ते खूप मोठं आहे. त्याची पण जी हे असतात ना फुलं जी असतात तर ती पण लगेच ती राजनंदिनी काढून टाकू शकते. मग घेण्याचं पण काही अर्थ नाही असं होतं. पण ते खूप छान वाटलं असतं इथे हॉलमध्ये. तर थोडीशी राजनंदिनी मोठी झाली की ते ऑर्डर करेन कारण खूप सुंदर दिसतं ते. तर आता सध्या तर अजून ह्याला फुलवायचं आहे. आधी हे असं कलर वेगळ्या कलरचं आहे. पण ह्याच्यासोबत काही पॉट नाही आहे असंच आहे. आता मला पॉट पण ऑर्डर करायचं आहे याच्यासाठी. पण याची पण क्वालिटी चांगली आहे. जर लहान मुलं असतील तर हे अशाच गोष्टी उपयोगी पडतात मला वाटतं. आपली जी हाऊस असते तर ती नंतर आपण मोठी करू शकतो. पण सध्या तर मला हेच योग्य वाटलं म्हणून मग मी घेतलं. डार्क कलर मुद्दामून चूज केलेत कारण तुम्हाला माहितीच आहे की बाळामुळे ते कुठे काहीतरी घाण होतं म्हणून मुद्दामून डार्क कलर चूज केलेत. आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो आमच्या इथे सारडा म्हणून आहे ना तर तिथे. तर कर्टन्स आणि सोफा कवर आणि कुशनचे कवर पण मी विचारलं तर मला ज्या साईजचं हवं आहे ना माझ्या सोफ्यासाठी किंवा हे सगळं तर ते बोलले की तुम्हाला म्हणजे कापड मिळतं आपल्याकडं त्यांच्याकडे तर त्याचं स्पेशली शिवून घ्यावं लागेल तुम्हाला कारण याच साईजचं असं एक्झॅक्टली नाही आहे अवेलेबल. त्यामुळे असं विचार केला की तात्पुरता आपण असेच मागूयात. आणि गणेश चतुर्थीनंतर त्यांनी या म्हणालेत की मग आपण सगळं बघू कुठे काय काय आपल्याला लागणार आहे ते. सोफ्याचं सुद्धा आपल्याला हवं तसं आपल्या हव्या त्या कलरमध्ये किंवा मग आता याला जसं सूट होईल या सोफ्याला तर अशा टाईपचे आपण सोफा कवर्स घेऊ शकतो. किंवा कर्टन्स पण कर्टनमध्ये पण असं चालू होतं की ते रोमन कर्टन्स घ्यावे की काय असे त्यात पण खूप प्रकार आहेत. तर ते पण आता गणपतीनंतरच बोललेत. सो आज तरी काही शक्य नाही आहे. आता उद्या किंवा परवानंतर पुन्हा जाणार आहे मी आणि त्या सगळ्या गोष्टी करून घेईन. मला सोफ्यासाठी म्हणजे प्रॉपर या सोफ्याला सूट होईल असं सोफा कवर घ्यायचं आहे कारण हे आता थोडीशी साईजला प्रॉब्लेम होतोच यायला किंवा इकडे यायला वगैरे. तर
ते कवर्स आता तात्पुरतं तर मी सध्या हे मागवणार आहे असे, म्हणजे सेम अजून एक पीस. मला तेच आहे की सोफ्याचं जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित राहावं. त्यांनी आम्हाला वॉरंटी दिली आहे, ते चेंज करून देतील किंवा हे सगळं, पण तरी पण आपण काळजी घेणं गरजेचं असतं ना. आता मिळणार आहे म्हणून थोडीच आपण दुर्लक्ष करू किंवा बेजबाबदारपणे वागू. पण तरीही मी आता मागवायचं म्हणते, कारण याची क्वालिटी मला खरंच चांगली वाटते. दुपारी आम्ही खेळत होतो, इथे कॅच चालू होतं आमचं बॉलने खेळायचं, आणि मी फुटबॉलनेच खेळत असते मी तिच्यासोबत. आणि आज पहिल्यांदाच असं कॅच चालू होतं. तर नरेंद्राने ती खेळतात, पण मला माहीत नव्हतं ही कॅच व्यवस्थित परफेक्टली घ्यायला लागली आहे. आणि नरेंद्रने सुद्धा मला सांगितलं होतं आमच्या कामाच्या धावपळीत की ती छान कॅच वगैरे घेते. आमचं खेळताच मी त्यांच्याशी बोलले तेव्हा ते म्हणाले की हां आता ती छान शिकली आहे म्हणून. तर त्यानंतर आम्ही गेलो संध्याकाळी फिरायला बाहेर. आमच्याकडे छान स्पेस आहे फिरायला मस्त. सो बाहेर निघाले तर हिचं काय, हिला आपले खडे उचलून फेकायचे असतात रस्त्याच्या पलीकडे, तेच खेळत बसते. अजिबात यायला रेडी नव्हती ती आमच्यासोबत फिरायला. आणि मला होतं चालायचं, कारण आता ऑलरेडी वेट वाढलं आहे तर ते आता कमी तर केलंच पाहिजेत ना. तर त्यासाठीच म्हटलं चालायला जाऊया, पण ही काही यायला माझ्यासोबत रेडी नव्हती. हिला कसं काहीतरी जबरदस्ती करून मग नरेंद्र आणायला गेले. ॲक्च्युली हाका मारत होतो की चला मी चाललो आहे, बाय बाय, पण हिचं काहीच लक्ष नव्हतं आमच्याकडे. शेवटी नरेंद्रने जाऊन तिला घेऊन आले. बाय बाय. बघा येऊन फ्रेश झालो आणि त्यानंतर मग दिवाबत्ती केली आणि म्हटलं तुम्हाला तुळशीकट्ट्याविषयी सांगूयात. तर हा तुळशीकट्टा आम्ही इथेच केरली नावाचं विलेज आहे तिथून आणलं. इथे जवळपास पण भेटतात, पण तिथून आणण्याचं कारण की ओळखीचे आमच्या एक होते आणि चला ओळखीचे म्हणताना व्यवस्थित भेटेल आपल्याला म्हणून मग तिथेच गेलो होतो. आणि 15,000 किंमत आहे याची. सगळीकडे चौकशी आम्ही केली होती तर 15,000 किंमत आहे, पण आम्हाला 11 ते 12,000च्या दरम्यान पडला होता. सेम हाच तुळशीकट्टा घ्यायचा अशी माझी खूप इच्छा होती आणि मग तोच मी घेतला. संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवा वगैरे लावेन ना तर तेव्हा खूप मला असं मन प्रसन्न होतं बघितल्यावरती या तुळशीच्या कट्ट्याकडे. आणि मेन याचं हे आहे की याच्यावर पाणी जरी होतं तरी टिकून राहत नाही, लगेच निघून जातं, कारण वरती जे ब्लॅक कलरचं आहे ते पेंट केलेलं आहे. मंडळांचे गणपती बघायला गेलो होतो तेव्हा ड्रायफ्रुट्स हाऊसमधून आम्ही हे घेऊन आलो होतो, तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलं असेलच. आणि राशनदीनला बेदाणे आवडतात जसं की तुम्हाला सांगितलं, तर ते माझी जी बरणी दिसते त्यामध्ये होते आणि ते सगळे संपलेत. सो पुन्हा घेऊन आले, पण तिला आवडतात म्हणून आणलेत, पण असं नको की तिने एका दिवशी जास्त खाल्ले पाहिजेत म्हणून मग मी ते एका बरणीमध्ये काढून ठेवले आणि ती बरणी मी लपवून ठेवली की तिला दिवसातून तिला एक थोडेसे दिले तर चालतात. पण तिला आता माहीत झालं की या बरण्या कुठे असतात काय. सो तिला हवं असेल तेव्हा ती मला घेऊन येते आणि मग ते दाखवते की ती इथले मला दे म्हणून. पण ते सारखं जास्त खाणं पण शरीरासाठी चांगलं नाही ना. त्यात मग चहा पावडर, ॲक्च्युली चहा उद्यापासून बंद करतो आहे, पण तरी कोणी आलं तर म्हणून चहा पावडर लागते म्हणून आणून ठेवली. रात्री म्हटलं सगळं क्लीन करून घेऊयात, कारण नेक्स्ट डेला सकाळी लवकर उठून नाश्ता बनवायचा होता. कारण यांचे फ्रेंड्ससुद्धा आलेले आहेत आणि ते पण आता वरतीच ते सगळे झोपलेले होते. आणि माझं असं होतं की सकाळी लवकर उठून नाश्ता करावात, कारण त्यांचं खाण्यापिण्याच्या वेळा थोड्या फिक्स होत्या. उगाच आपल्यामुळे उशीर नको म्हणून रात्रीच सगळं क्लीन करून ठेवलं मी. जर राजनंदिनी सकाळी उठली तर मग खूपच अवघड होईल. सो आत्ताच हे सगळं आवरलं. बरं अजून एक, तुम्ही जर कोल्हापूरचे असाल आणि तुम्हाला माहीत आहे की असे छान सोफा कवर्स वगैरे कुठे भेटतात तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.